आता लोणावळा 6 किलोमीटर राहिला आहे. चला आता आलोयच तर जाऊयात देवी मंदिराकडे आणि एक जातो कारल्याकडे. तोच पुढे जातो लोहगड विसापूर वगैरे त्या पॉईंटला आलो आहे आपण. तो त्या ठिकाणी भरपूरदा आपण गेलो आहे. सो त्यामुळे तिकडे न जाता थोडंसं पुढं जाऊया, चहा पिऊ. एकविरेला पण गेलो आहे बरेचदा. लोहगड विसापूर पण खूपदा बघून झालेला आहे. सो आज इथून पुढचा जो भाग आहे तो थोडासा बघू आपण. लेट्स सी काय काय आपल्याला बघायला मिळतंय. मस्त. भाईंना दिसते माझी गाडी येते तरी डिसिजन नाही घ्यायचा. ते वेगळंच झेब्रा क्रॉसिंग करून ठेवलं. मे बी एक कॉर्नर असल्यामुळे गाड्या स्लो होण्यासाठी स्पीडनी ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये म्हणूनही केलेलं आहे. आता लोणावळा 6 किलोमीटर राहिला आहे. चला आता आलोयच तर जाऊयात. एवढ्या लांब येऊन आपण लोणावळ्याला जर गेलो नाही मग काय त्याला पॉईंट नाही आहे. सो चला आता लोणावळा करूनच येऊया. आपण इथल्या टोल नाक्यावर आलोय. बघता गाडी चालवता 1 तासात आपण लोणावळ्यात पोहोचलो. सो लोणावळा अजून एक 5 किलोमीटर आहे. बाईकवर मला आठवत नाही आहे खूप दिवस, म्हणजे भरपूर दिवस झाले. अलिबागला जाताना एकदा आलो होतो. अदरवाईज मला इकडून कधी यावं लागत नाही. एक्सप्रेसवेनीच मी गेलो आहे जेव्हा मुंबईला वगैरे गेलो तेव्हा. त्यामुळे असं जरा वेगळं वाटतंय. हिल स्टेशनला आल्याचा फील आला. मजाकमध्ये आपण लोणावळ्यात आलो. मला इथलं काय माहीत नाही आहे. आपण अच्छा इकडे मी थोडा कन्फ्यूज झालेलो आहे. मला समजत नाही आहे कुठं जायचं ते. कारण की बरेचदा मी एक्सप्रेसवेनीच येतो. सो इथे पुलाखाली आल्यावर काय कन्फ्युजन मला समजेना. वर एक्सप्रेसवे आहे, हा एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो. हा एक्सप्रेसवेमधून बाहेर येणारा रस्ता आहे. आता मग लोणावळ्याला जाणारा रस्ता कुठं आहे? बहुतेक हाच असेल. समोरून पण गाड्या येत आहेत. मॅप्रो गार्डन 600 मीटर्स. आपण लोणावळ्यात तर पोचलोय. हा कोणता तरी डॅम आहे, थोडंसं पाणी आहे. तो आहे का रस्ता? हे लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डनला पण पोचलो. मॅप्रो गार्डनला काय जायचं नाही आहे आपल्याला. This is the macro garden of Lonavala.
जो रस्ता तो टायगर पॉईंट किंवा तिकडे जातो तो वेगळा आहे बहुतेक. मस्त वातावरणात आपण पोचलोय. आता गँग मला काय जाऊन दे ना पुढे. PUC काढावंच लागेल. PUC नाही आपल्या गाडीला. इथे आल्यावर हा सेम पाचगणीमध्ये एक भाग आहे तो तिथं एकदम असंच वाटतं सेम. मला पहिले PUC काढतो. इथे PUC साठी 2000 रुपये फाईन आहे. दिसत तर नाहीये कोण PUC काढणार. एका ठिकाणी आलो आणि पाऊस आलाय. उन्हाळ्यात पोचलो. आपण काय करूया जॅकेट घालू पावसाळ्याचं. मोबाईल भिजायला नको. बघत राहा. आता बहुतेक मी रिटर्नच जाईन. चहा प्यायला आलो खरं. मस्त चहा पिला. चहा प्यायला बराच लांब आलो आपण. आता इथून गाड्या राईटला जाऊ देत आहेत का? येस. काय कळेना झालंय. तिथूनच पाऊस होता फक्त. इथे कुठंच पाऊस नाही आहे. थोडं ट्रॅफिक लागले. सो मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की आज ट्रॅफिक असेल. वीकडेला एवढी गर्दी आहे. विकेंडला काय विषय असेल यांचा? विकेंडला तर मला वाटतं गाड्या चालवणं मुश्किलच होत असेल इथे या ठिकाणी. हा 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 जमलेला आहे की. जमलंय.
तो हाच आहे आपला लोणावळा, बघून घ्या. आपण चहा प्यायला लोणावळ्याला आलो. याला म्हणतात आली लहर आणि केला कहर. सो अशा टाईपमध्ये आहे विषय हा. पाऊस नव्हता येताना आणि आता पाऊस जोरात सुरू झालाय. पाऊस नसल्यामुळे मी नॉनस्टॉप आलो, विचार नाही केला. पण पाऊस सुरू झाल्यावर मग बऱ्याच गोष्टीचा विचार करायला लागतो. एकतर मी ती पॅन्ट आणलेली नाही आहे पावसाची, त्याच्यामुळे रेनकोट आहे तो कवर करेल बऱ्यापैकी, पण पाय तर भिजतीलच आता. सो कसा वाटला हा व्हिडिओ, तुम्ही पूर्ण बघितलाच असेल. कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक जर केला नसेल तर लाईक पण करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा. असेच व्हिडिओ येत राहतील. सो हा माझा पहिलाच अनप्लॅन्ड जरा वेगळा टॉपिकवाला व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट करून सांगा. ओफ इथं नाही जायचं आपल्याला, एक्सप्रेसवेला रस्ता जातो. चलो. इकडं समोर तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. दॅट्स इट. सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. आपण व्हिडिओ इथंच थांबवतोय. बाय बाय.